नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जानी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे बघा गुरुवार, आणि तुम्हाला पाठीमागच्या गुरुवारी सांगितलंच मी. तर मी 11 गुरुवारचं उपवास केलेला आहे. तर माझा पहिला गुरुवार झाला बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे. तर हा माझा दुसरा गुरुवार आहे, दुसरा गुरुवारचा दुसरा उपवास. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मांडणी कशी साधी सोपी केली आहे तुमच्यावर शेअर केलं आहे बघा. तर आज बघा सगळं फरशी वगैरे पुसून झाली माझी, झाडं वगैरे सगळं हंतरून वगैरे काढून झालं, आंघोळ झाली. आणि नंतर म्हणलं की नंतर मी सेपरेट अशी श्री स्वामी समर्थांची पूजा खाली मांडते, आणि आपल्या आधीचे दुसरे देव आहेत ते आपले त्यांची पण पूजा करून घ्यायची म्हणलं आधी. आणि नंतर मग स्वामींची पण पूजा मी खाली मांडून दाखवते तुम्हाला. आधी म्हणलं की सगळ्यात आधी जे घरातले आपले देव आहेत दुसरे त्यांची पण पूजा करून घ्यावी. तर ही बघा मी अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतलेली आहे बघा. आणि नंतर मी स्वामींची मूर्ती पण खाली ठेवते. तर हे बघू शकता तुम्ही. तर खालती ठेवून स्वामींची मूर्ती मी पूजा केलेली आहे बघा. आणि पूजाचा जर व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला कशी पूजा करावी काय, तर पाठीमागचा एक ब्लॉग मी गेल्या गुरुवारचा पोस्ट केलेला आहे, तर तो नक्की बघा सगळ्यांनी. काही नाही, साधी सोपीच पूजा असते. आणि हा माझा दुसरा गुरुवार आहे. तर आज म्हणलं की हळदीचं लेपन पण उंबरठ्याला लावून घेऊया. तर हळदीच्या लेपनामध्ये मी काय काय ॲड करते तर बघा. तर अष्टगंध आणि हळद, आणि ही गोमूत्र आहे बघा. गोमूत्राची बाटली अशी बाहेरूनच विकत घेतलेली आहे, इथं मिळत नाही. आपल्या गावाकडं कसं कोणाच्या पण गायी असतात आणि सांगितलं की ते देतात आपल्याला, पण इथं कसं आहे बॉटलमध्ये विकतच घ्यावं लागतं. आणि उपवास पण आहे म्हणल्यानंतर म्हणलं की आज गुरुवारी उंबरठ्याचं पूजन पण करावंच लागणार ना. त्यामुळं मग प्रत्येक गुरुवारी मी रोज जरी नाही जमलं मला तर प्रत्येक गुरुवारी मी उंबरठ्याचं पूजन करते बघा. ह्या अशा 3 वस्तू आहेत बघा, मी त्यांनी लेपन बनवते. आणि आधी घर सगळं पुसून घेते बघा, दरवाजा वगैरे. आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन लावून घेते. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर मी काय माझं हे रोजचंच रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. पण मला वाटतं की प्रत्येकाचंच रुटीन सेम असणार, म्हणजे थोडंफार काहीतरी वेगळं असेल, पण काय काय गोष्टी ह्या सेमच असतात. तर लेपन लावून झाल्यानंतर म्हणलं की मी आता रांगोळी पण काढून घेते. आणि कसं होतंय पाठीमागच्या गुरुवारी बघा उपवास केला मी पहिल्यांदाच. हे स्वामींचे उपवास करत आहे 11 गुरुवार. तर पहिला गुरुवार पण मला खूप छान गेला, आणि हा दुसरा गुरुवार आहे. तर पूजा वगैरे करायसाठी मी सकाळीच पहाटेच उठलेले बघा. कारण की कसं होतं पहाटेच्या म्हणतात की ब्रह्मयोग असतो त्यावेळा जर का नाही जर आपण वाचन वगैरे केलं तर खूप चांगलं असतं, म्हणजे त्यावेळेला शांत असतं सगळं. म्हणूनच लवकर उठलेले बघा पहाटेचं. 4:30ला उठून आंघोळ वगैरे केली. नंतर मग पोथी पण वाचन केलं. पोथी वाचन वगैरे झाल्यानंतर सगळं आरती वगैरे पण करून घेतली. सगळं माझं झालं बघा 7:30पर्यंत सगळं आवरून घेतलं, का तर नंतर मग सराचा टिफिन वगैरे असतो, स्कूलला जायचं आवरायचं. आणि अशा प्रकारे बघा मी उंबरठ्याचं पूजन पण करून घेतलं. अगरबत्ती अशी ओवाळून पण घेते उंबरठ्याला हळदी कुंकू वगैरे लावून. आणि नंतर मग बघा मी इथं जप पण करून घेतला. 11 माळी जप करायचं त्या पण करून घेतल्या. आणि सकाळी सकाळी कसं होतं आपल्याला, मला तर बघा, कारण छकुली येते परत मधून अधून आपलं लक्ष इकडं तिकडं जाते. मग त्याच्यापेक्षा सकाळी जर लवकर उठून केलं आणि इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतं. पोथी वाचल्यानंतर माझा पहिलाच अनुभव आहे बघा हा. खूप भारी वाटतं, म्हणजे स्वामींच्या लीला आहेत त्यात वाचल्यानंतर इतकं भारी वाटतं ना, म्हणजे दिवस खूप छान जातो आपला. आणि नंतर म्हणलं की आज उपवास सोडायसाठी काय करावं, तर उपवास सोडायला म्हणजे साधंच करणार होते, झुणका आणि भाकर, म्हणजे पिठलं भाकरी आपली. आणि पिठल्यासाठी बघा मी काही म्हणजे जास्त काय कांदा टमॅटो घालत नाही, फक्त मिरची लसूण बारीक केली बघा, जिरं आणि कढीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता. आणि वाटीमध्ये इथं बेसन आहे ते असं पाणी ओतून त्यामध्ये पातळ करून घेतलं असं. आणि जेवढं लागणार आहे तेवढंच, जास्त कोण खात नाही नैवेद्यासाठी, माझ्यासाठीच फक्त मी केलं आहे, वाटीभर पुरतं.
मग ते आहे असं पाणी आणि बेसन असं मिक्स करून घेतले बघा, का तर त्याच्या गाठी वगैरे होते त्यामुळे असं मिक्स करून घेतलं आणि तेच चांगली फोडणी दिल्यानंतर मग त्यामध्ये ओतणार आहे बघा मी. हळद पण ॲड केली, जिरं आणि मिरची आणि लसूण. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा एकदा. पिठलं खूप भारी होतं बघा, भाकरीबरोबर हे खूप छान लागतं. मग मला काही सुचतच नव्हतं की आज नैवेद्यासाठी काय करूया, तर मी म्हटलं की पिठलं भाकरच करूया. असं काय नाही की स्वामींना पंचपक्वानाचा नैवेद्यच वगैरे लागतो. आपल्या घरात जे काय आहे कोणतंही मीठ भाकरी असू द्या, ही स्वामींना चालतं. असं काय म्हणत नाहीत स्वामी की हेच पाहिजे नैवेद्य, तेच पाहिजे, असं काही नसतं. आणि मग नैवेद्य ठेवताना तेवढं आठवणीनं त्यामध्ये तुळशीचं पान ठेवायला विसरू नका. कारण काल मी तुळशीचं पान वगैरे आणलं नव्हतं, पण नंतर मग टेरेसला जाऊन मग घेऊन आले बघा. आणि हे उकळे आल्यानंतर बघा पिठलेल्या आपल्या त्यावरती कोथिंबीर थोडी बारीक चिरून छान ॲड करायची. खूप मस्त टेस्ट येते बघा त्याने, मग खूप भारी लागतं पिठलं आणि भाकर खायला. तर झालेलं होतं बघा माझं. आता म्हणलं की नैवेद्य पण देवाला दाखवून घ्यावं म्हणलं, भाकरी वगैरे करून छान. पिठलं तर झालं होतं, आता म्हणलं की भाकरी पण करून घेऊया गरम गरम आणि नैवेद्य दाखवूया. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर कसं असते की अर्धा एक तासभर मी नैवेद्य ठेवते बघा श्री स्वामी समर्थांपुढे. आणि नंतर मग तो नैवेद्य आहे ते घरात तुम्ही कुणालाही देऊ शकता खायला किंवा स्वतःही खाऊ शकता. मग मी काय करते, तोच नैवेद्य आहे तो परत मग उपवास सोडायला घेते आणि त्यावरतीच उपवास सोडते बघा. तर मला कसं होतं, भाकऱ्या इतक्या अशा जमत नाहीत, पण कशा तरी केल्या आहेत बघा मी आता. इकडचं पीठ कसं चरबट आहे, बाजरीचं पीठ व्यवस्थित भेटत नाही इथं. गावावरून बाजरी आणायची आहे आता आम्हाला, मग त्यावेळेला पण दाखवेन तुम्हाला मी त्या पिठाच्या भाकरी कशा होतात बघा आणि ह्या पिठाच्या पण भाकरी. मग झालं होतं बघा माझं बनवून. मग आता म्हणले की स्वामींना नैवेद्य पण दाखवून घेऊया. अशा प्रकारे मी ताटात आधी एक भाकरी घेतली बघा आणि वरती वाटेमध्ये म्हणलं की झुणका हे पिठलं घ्यावं थोडं. आणि सकाळीच माझं झालं होतं पोथी वगैरे वाचून. मग आता नैवेद्य म्हणजे उपवास सोडताना फक्त असं नैवेद्य दाखवून घेते आणि 2 टाईमला आरती करते मी, सकाळी एकदा आणि रात्री एकदा. तर नैवेद्य दाखवताना सुद्धा मी एकदा आरती करून घेणार आहे. तर हे होतं बघा माझं गुरुवारचं असं रुटीन. आणि गॅस क्लिनिंग पण मी करून घेतला आहे बघा आता, खूप छान असा. आणि असं माझं रुटीन होतं गुरुवारचं. तो तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ? जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जरी व्हिडिओमध्ये काही तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, मी त्यामध्ये नक्की सुधारणा करेन. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला बघा मी आणि नंतर मग सरा छोकलीला पण जेवण वगैरे दिलं. आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर इथं मोबाईलच बघत बसल्या होत्या त्या, आणि ह्याने काही अजून आले नव्हते. मग ह्याने आल्यानंतरच ते मी स्वामींसमोर नैवेद्य ठेवलं आहे तेच घेणार बघा आणि त्याच्यावरतीच उपवास सोडणार. तर कसं वाटलं हे माझं रुटीन आजचं गुरुवारचं सकाळपासूनचं ते रात्रीपर्यंत, नक्की सांगा. तर चला मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.